नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिनर्जी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही 12वी बोर्डाची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. स्पेशली नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण या विद्यार्थ्यांना बोर्डाचं प्रिपरेशन करण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळालेला आहे. कारण जानेवारीमध्ये जेईचा अटेम्प्ट असल्यामुळं मुलं साधारण जेईवर फोकस करतात, मग बोर्डासाठी खूप कमी वेळ आहे. पण तुम्हाला अजिबात चिंता करायची नाही मित्रांनो. कारण आम्ही मागच्या 3 ते 4 वर्षातल्या पेपरचं ॲनालिसिस करून तुमच्यासाठी अतिशय साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं हा पेपर सॉल्व्ह केलेला आहे. मग ॲनालिसिस कसलं केलं तर तुम्ही जेईची तयारी करत असताना वेगवेगळे MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन जो आहे ज्याच्यामध्ये 10 MCQ आहेत. पण तुम्हाला त्याचं टेन्शन आहे. तुम्ही म्हणताल सर थेरॉटिकल क्वेश्चनचं काय करायचं आहे? तर सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेऊयात. याच्यामध्ये 4 सेक्शनमध्ये हा पेपर डिवाइड झालेला आहे. सेक्शन 1 हा 1 मार्क ईच टाईपचा क्वेश्चन आहे. सेक्शन बी हा 2 मार्क ईच टाईपचा क्वेश्चन आहे. सेक्शन सी हा 3 मार्क ईच टाईपचा क्वेश्चन आहे आणि सेक्शन डी हा 4 मार्क ईच टाईपचा क्वेश्चन आहे. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स असतात. त्यातल्या पहिल्या क्वेश्चन्समध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मग हे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स काय आहेत तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट विचारू शकतात, एखादा लॉ विचारू शकतात, डायमेन्शनल इक्वेशन विचारू शकतात, युनिट विचारू शकतात, एखाद्या क्वांटिटीची रेंज विचारू शकतात किंवा एखादं छोटंसं 1 स्टेप न्यूमरिकल देखील विचारू शकतात. ठीक आहे. नाव क्वेश्चन 3 पासून क्वेश्चन 13 पर्यंत हे जे 12 क्वेश्चन्स आहेत हे सेक्शन बी मधले आहेत. मग सेक्शन बी हा 2 मार्क ईच टाईपचा क्वेश्चन असेल आणि आपल्याला सगळ्यात जास्त फोकस याच टाईपच्या क्वेश्चन्सवर करायचा आहे मित्रांनो. का करायचं आहे? कारण जर तुम्ही 2 मार्कांचे क्वेश्चन्स केले तर तुमचा सेक्शन बी पण अटेम्प्ट होईल आणि सेक्शन डी पण अटेम्प्ट होईल. आता सेक्शन डी कसा अटेम्प्ट होईल ते बघूयात. सेक्शन डी मध्ये 5 पैकी 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि जनरली 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे 2-2 मार्कांमध्ये स्प्लिट झालेले आहेत. हळूहळू आपण ते क्वेश्चन बघणारच आहोत. पण सगळ्यात अगोदर सेक्शन बी मधले जे 12 क्वेश्चन्स आहेत या 12 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि या आउट ऑफ 12 क्वेश्चन्स देर आर 5 न्यूमरिकल्स, ॲटलिस्ट 5 न्यूमरिकल्स. कारण तुम्ही ॲनालिसिस करून बघा 2024 मध्ये 2024 मध्ये जे न्यूमरिकल विचारले गेले हे न्यूमरिकल साधारण 29 मार्कांसाठी होते. 2023 मध्ये जे न्यूमरिकल विचारले गेले ते 24 मार्कांसाठी होते आणि लास्ट 2025 मध्ये जे न्यूमरिकल विचारले ते 36 मार्कांसाठी होते. मग मागच्या 2 वर्षापासून नीटचे विद्यार्थी किंवा जेईचे विद्यार्थी हे याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत आलेले आहेत. त्यामुळं तुमच्यासाठी देखील हा पेपर अतिशय सोपा जाणार आहे. मग तुम्ही जर का 2025चं ॲनालिसिस केलं तर क्वेश्चन 1 मध्ये 2 न्यूमरिकल्स आहेत स्टुडंट. क्वेश्चन 2 मध्ये देखील 2 न्यूमरिकल्स आहेत. इथे सेक्शन बी मध्ये 5 न्यूमरिकल्स आहेत. सेक्शन सी मध्ये 5 न्यूमरिकल्स आहेत आणि सेक्शन डी मध्ये 3 न्यूमरिकल्स आहेत. इकडे क्वेश्चन 1 मध्ये 3 न्यूमरिकल्स आहेत. आणि तुम्ही जर का त्याची ॲडिशन केली तर 36 मार्कांचे न्यूमरिकल्स आहेत. म्हणजे येणाऱ्या पेपरमध्ये देखील तुम्हाला 36 प्लस मार्कांचेच न्यूमरिकल असणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याची अजिबात गोष्ट नाही. मी सजेस्ट करेल की काही टॉपिकमधून तुम्हाला 2 मार्कांचे क्वेश्चन्स कसे प्रिपेअर करायचे, कोणते टॉपिक सोपे आहेत, कोणत्या टॉपिकवर तुम्ही थेरॉटिकली लवकरात लवकर ते लक्षात ठेवू शकता. या पेपरमध्ये तर आम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स हा एक्सप्लेन केलेला आहे. फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शनकडे लक्ष द्यावं लागेल. जसं की 4th नंबरचे इन्स्ट्रक्शन जे की आम्ही रेड कलरमध्ये दाखवलं. तुम्ही बघा, फॉर MCQ टाईप क्वेश्चन्स ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे बरेच विद्यार्थी ना MCQ परत परत लिहितात की इथे सुद्धा आन्सर लिहिलंय, इथे दुसऱ्या वेळेस दुसरा आन्सर
दाखवलेलं आहे. तर अशा वेळेस फक्त एकदाच म्हणजे पहिल्या वेळेस एक्झामिनर जे एमसीक्यू चेक करते तुमचे तेच एमसीक्यू इव्हॅल्युएशनसाठी कन्सिडर होतील, बाकीचे नाहीत. त्यामुळे परत परत एमसीक्यू लिहायचे नाही. चला पुढे जाऊया. मग आता त्याच्यानंतर त्यांनी काही फिजिकल कॉन्स्टंट दिलेले आहेत. फिजिकल कॉन्स्टंट वरून सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारचे न्यूमेरिकल असू शकतात याचा देखील अंदाज येतो. फॉर एक्झाम्पल मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलं तर मॉडर्न फिजिक्सचे न्यूमेरिकल असणारच आहे. परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस दिलेला आहे, याचा अर्थ इलेक्ट्रोस्टॅटिकचे क्वेश्चन्स असणार आहे. पायची व्हॅल्यू दिलेली आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे. परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेसची व्हॅल्यू दिलेली आहे. प्लँक्स कॉन्स्टंट दिलेलं आहे, स्पीड ऑफ लाईट दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, आरची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि 1 atm ऍटमॉस्फेरिक प्रेशरची देखील व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. मग आता वेळ न घालवता डायरेक्टली सेक्शन ए चे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 हा मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन आहे आणि हे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. नाउ द क्वेश्चन इज इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम then they are also in a thermal equilibrium with each other. This statement refers to. Now this statement is very simple. त्यांनी सांगितलंय की जर दोन सिस्टीम्स आहेत, या सिस्टीमला ए म्हणूया, या सिस्टीमला बी म्हणूया, या सिस्टीमला सी म्हणूया, आणि यांनी सांगितलंय की बाबा ए बी ही जी सिस्टीम आहे ही ए च्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. जसं ए सिस्टीम, बी सिस्टीम, सी सिस्टीम. मग ए इज इन अ थर्मल इक्विलिब्रियम विथ बी आणि दुसरी जी सिस्टीम आहे सी इज इन ए इज बी ए इज दॅट सिस्टीम बी इज इन अ थर्मल इक्विलिब्रियम विथ ए अँड सिस्टीम सी इज इन अ थर्मल इक्विलिब्रियम विथ ए. देन these systems will thermal equilibrium with each other. म्हणजे A is in a thermal equilibrium with B, A is in thermal equilibrium with C, then B and C are in a thermal equilibrium with each other, and this is the zeroth law of thermodynamics. हा काय स्टुडंट्स zeroth law of thermodynamics आहे. नेक्स्ट, इन बर्नॉलीज थेरम विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट. मग बर्नॉलीज थेरम तुम्हाला माहिती असेल विद्यार्थ्यांनो. बर्नॉलीज थेरम काय सांगते? बर्नॉलीज थेरमचं स्टेटमेंट आहे की P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो GH1 इज इक्वल्स टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो GH2. याचा अर्थ हे जे आहे हे काय असतं? कॉन्स्टंट आहे. हे कॉन्स्टंट आहे अँड दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्ही जर का स्टेटमेंट बघितलं तर याच्यावरून तुम्हाला त्याचं रिअलायझेशन येऊन जाईल. दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल बिलॉंग्स टू डायअथर्मनस सबस्टन्स. केटीजी मधला हा क्वेश्चन आहे स्टुडंट, आणि जनरली त्यांनी 3 प्रकारचे सबस्टन्स दाखवलेले आहेत. एक आहे डायअथर्मनस सबस्टन्स, डायअथर्मनस सबस्टन्स. दुसरा आहे अथर्मनस सबस्टन्स, आणि तिसरा आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग हे डायअथर्मनस सबस्टन्स हे कशावरून ठरतात? जी रेडिएशन्स येते, जी हीट येते, ती जी हीट आहे त्यातली काही पार्ट जो आहे तो रिफ्लेक्ट होतो, त्यातला काही पार्ट हा ऍब्झॉर्ब होतो आणि काही पार्ट हा ट्रान्समिट होतो. सो अशी बॉडी जी फक्त एनर्जीला ट्रान्समिट करते, अशी बॉडी जी एनर्जीला ट्रान्समिट करते, या बॉडीला म्हणतो आपण डायअथर्मनस सबस्टन्स. म्हणजे हे ट्रान्सपरंट असतात, ट्रान्सपरंट सबस्टन्स असतात, आणि जे अथर्मनस असतात हे ऑब्झर्व करून घेतात, हीटला ऍब्झॉर्ब करून घेतात. हे जे असतात हे ओपॅक असतात. मग जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं स्टुडंट तर इथे वूड हा अथर्मनस सबस्टन्स आहे, ग्लास हा डायअथर्मनस सबस्टन्स आहे. नेक्स्ट,
Electric potential V at a distance r from the point charge is directly proportional to. We know that electric potential चं statement काय विद्यार्थ्यांनो, electric potential V is equals to 1 by 4 pi epsilon 0 q by r. So V is inversely proportional to r. तर त्यांनी सांगितलंय की that is directly proportional to. तर याचा अर्थ होतो V is inversely proportional to R. inversely proportional to R. पण याचाच अर्थ असा देखील होतो विद्यार्थ्यांनो की V is directly proportional to 1 by R. कारण हे 1 by R ला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, R ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, बट 1 by R ला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो 1 by R, C इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढे जाऊया. Which of the following equation gives the correct expression for the internal resistance of the cell using potentiometer? आपल्याला त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट माहिती असावं लागेल स्टुडंट, आणि इंटरनल रेजिस्टन्स एक्सप्रेशन आहे स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट E अपॉन V मायनस 1. आणि जर तुम्ही या फॉर्म्युल्यासोबत कम्पेअर केलं, MCQ मध्ये सुद्धा फॉर्म्युल्यावर क्वेश्चन असतात. सो इथे D is the answer. ठीक आहे. नेक्स्ट, an electron, a proton, and alpha particles and a hydrogen atom are moving with the same kinetic energy. The associated diploid wavelength will be longest for. आता जी wavelength आहे स्टुडंट्स, that wavelength is inversely proportional to square root of mass. आणि याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनचं मास हे सगळ्यात कमी असतं म्हणजे किती? इट्स 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम. त्याच्यापेक्षा जास्त मास कुणाचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मास हे प्रोटॉनचं असतं. मग प्रोटॉनचं मास किती? इट्स 1.6 इंटू 10⁻27 किलोग्राम. त्याच्यापेक्षा जास्त मास H ॲटमचं असतं, कारण इट कन्सिस्ट ऑफ 1p अँड 1e. आणि सगळ्यात जास्त मास हे अल्फा पार्टिकलचं असतं. अल्फा पार्टिकलचं मास हे इक्वल्स टू 2p एवढं असतं. त्याच्यामुळं वेवलेंथ सगळ्यात म्हणजे लॉंगेस्ट वेवलेंथ कुणाची असेल तर इलेक्ट्रॉनची जी वेवलेंथ आहे ही स्ट्रॉंगेस्ट असेल. इथे इलेक्ट्रॉन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, the gate which produces high output when both the inputs are high. आणि याच्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट्स करावे लागतील विद्यार्थ्यांनो. जसे की अँड गेटचं स्टेटमेंट आहे, द आउटपुट ऑफ अँड गेट इज हाय व्हेन ऑल द इनपुट्स आर हाय. आणि हे स्टेटमेंट इथे अप्लिकेबल होतं. तसं मग बाकीच्यांचं पण स्टेटमेंट आहे. तसं एक्सऑरचं स्टेटमेंट काय? द आउटपुट ऑफ एक्सऑर गेट इज हाय व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय बट नॉट बोथ. अँडचं स्टेटमेंट, द आउटपुट ऑफ अँड गेट इज हाय व्हेन ऑल द इनपुट्स आर हाय. NANDचं स्टेटमेंट, आउटपुट ऑफ NAND गेट इज हाय व्हेन वन ऑफ द इनपुट इज लो. नॉरचं स्टेटमेंट, आउटपुट ऑफ NOR गेट इज हाय व्हेन ऑल द इनपुट्स आर लो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक वापरावी लागेल. 0 0 0 1 1 0 1 1. या केसला म्हणणार ऑल द इनपुट्स आर हाय, या केसला म्हणणार ऑल द इनपुट्स आर लो, या केसला म्हणणार वन ऑफ द इनपुट इज हाय, या केसला म्हणणार वन ऑफ द इनपुट इज लो. आणि याच्यामध्ये आपण गेट प्लेस करतो. तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक गेटचं आपण त्या पद्धतीनं आन्सर देऊ शकतो की आउटपुट ऑफ अँड गेट इज हाय व्हेन ऑल द इनपुट इज हाय, आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय व्हेन ऑल द इनपुट्स आर लो, आउटपुट ऑफ ऑर गेट इज हाय व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय, आउटपुट ऑफ NAND गेट इज हाय व्हेन वन ऑफ द इनपुट इज लो. सो याच्यामध्ये स्टेटमेंट लिहायचं राहिलंय की बी इज द आन्सर. ठीक आहे, पुढे जाऊया. द पॉवर रेटिंग ऑफ सेलिंग फॅन रोटेटिंग विथ कॉन्स्टंट टॉर्क 2 न्यूटन मीटर विथ अँग्युलर स्पीड 2 पाय रेडियन पर सेकंड इज. आता पॉवर रेटिंगचा फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल्स टू टॉर्क
into angular displacement, so simply P is equals to tau into theta. Tau किती आहे? P is equals to tau into theta. Tau किती आहे? तर tau आहे 2 into it's a 2 pi radian per second, it's a 4 pi watt. पॉवर आहे स्टुडंट, त्याच्यामुळे वॅट येणार आहे 4 pi watt. इथे D is the answer. 4 pi watt मध्ये इथं D is the answer. ठीक आहे. Next, a string of length 2 meter is vibrating in two loops. The distance between node and adjacent node is. मग आता एक स्ट्रिंग आहे स्टुडंट, आणि याच्यामध्ये दोन लूपसह ती काय होते? व्हायब्रेट होतीये. दोन लूपसह ती काय होतीये? व्हायब्रेट होतीये. आणि जर व्हायब्रेट होत असेल तर हा अँटीनोड आहे, इथे नोड आहे. मग त्यांनी सांगितलंय द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजसंट अँटीनोड. तर या नोड आणि ऍडजसंट अँटीनोड मधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स असतं हे लॅम्बडा असतं. हे जे डिस्टन्स आहे हे λ/2 आहे. आणि तुम्ही याचं विचारता तर λ/4. पण त्यांनी सांगितलं की लॅम्बडाची लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 2 मीटर. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 2 मीटर. सो 2 divided by 4 is 0.5 meter. 0.5 meter. And E is the option. Next, a transformer increases alternating EMF from 220 volt to 880 volt. If the primary has 1000 turns, then number of turns in the secondary coil is. हे ट्रान्सफॉर्मर इक्वेशन वर बेसिस आहे स्टुडंट्स. ट्रान्सफॉर्मर वर 4 मार्काचा क्वेश्चन पण आलेला आहे. इथे आपण ट्रान्सफॉर्मरचे इक्वेशन लिहूया. ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन काय आहे? V1 RMS अपॉन V2 RMS इज इक्वल टू N1 अपॉन N2. N1 अपॉन N2 आपण टर्न्स रेशो म्हणतो विद्यार्थ्यांना. मग इथे काय दिलेलं आहे की ह्याचं काय? 220 व्होल्ट अपॉन 880 व्होल्ट इज इक्वल टू प्रायमरी वाइंडिंगची जी कॉइल्स आहे 1000 टर्न्स अपॉन N2 किती? मग N2 इज इक्वल टू 1000 into 880 upon 220. 0 cancel, 22 4 जा, that is equals to 4000. N2 ची व्हॅल्यू किती आली स्टुडंट? 4000. मग इथे तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? 4000. ठीक आहे. ओके, आता क्वेश्चन 2 इज अ व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. आणि याच्यामधलं आन्सर तुम्ही एका शब्दात जरी लिहिलं तरी चालतं, पण मी सजेस्ट करेन एका स्टेटमेंट मध्ये लिहायला. ॲट व्हॉट टेम्परेचर डज द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम्स 0. मग कुठल्या टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन हे 0 असतं. सो ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस surface tension of the liquid decreases. So at critical temperature surface tension of liquid is 0. Surface tension of liquid is 0. क्रिटिकल टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन हे 0 असतं. नेक्स्ट, मागचा क्वेश्चन एक बाकी आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिफाइन सेल्फ इंडक्टन्स? सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय? EMF इंड्यूस into coil due to change in current in the same coil. This phenomena is known as self-inductance. This phenomena is known as self-inductance. ठीक है. What is the work done by external uniform magnetic field perpendicular to the velocity of moving charges?
Now work done by external uniform magnetic field perpendicular to the velocity of moving charges is 0. सो स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहूया, वर्क डन बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड perpendicular to the velocity perpendicular to the velocity of moving charge perpendicular to the velocity of moving charge is 0 कारण याच्यामध्ये काय स्टुडंट्स दोघांमधला जर का अँगल 90 असेल तर कॉस 90 0 येऊन जाईल. नेक्स्ट व्हॉट डू यू मीन बाय thermodynamic system. Thermodynamic system is a group or collection of a substance that can share the energy with its surrounding, and that is known as a thermodynamic system. It is the group or collection that forms unit which can share energy with surrounding is known as system. ठीक है. What is the value of B when H is equals to 0 in the hysteresis loop? पण तुम्ही जर का हिस्टेरिसिस लूप बघितला असेल स्टुडंट्स तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस एखाद्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेटाइज करतो त्यावेळेस हे हा होणार आहे. इथे एच जर का 0 असेल तर याला म्हणतो आपण रिटेन्शन. ठीक आहे. या पॉइंटला हा असं जातो आणि हा पुन्हा येणार आहे. हा पॉइंट आहे तिथं एच ची व्हॅल्यू काय असते 0 आहे. ठीक आहे. नाउ स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय विद्यार्थ्यांनो? सो अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg, and this is the formula for angle of backing. ठीक है. Now calculate the electric field intensity near the substance of charge plane sheet. मग आता सेम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी गिवन काय दिलेले आहे तुम्हाला स्टुडंट? तुम्हाला गिवन दिलेले आहे सिग्मा इज इक्वल्स टू 8.85 into 10 चा पॉवर -6 कुलॉम, जसा मायक्रो कुलॉम. ठीक आहे. मग आता वी नो दॅट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज प्लेन शीट. Electric field intensity due to plane charge sheet is sigma by 2 epsilon 0, which is equals to 8.85 into 10 to the power -6 upon 2 epsilon 0. मग 2 epsilon 0 ची व्हॅल्यू स्टुडंट 8.85 into 10 to the power -12. आणि जर का याला आपण सॉल्व्ह केलं तर 8.85 कॅन्सल होतं. 1/2 into 10 to the power -6 into 10 to the power +12. 1/2 ची व्हॅल्यू 0.5 into 10 to the power 6, which is equals to 5 into 10 to the power 5. It's a Newton per coulomb. So E ची व्हॅल्यू फायनली किती आली? The final value of E is equals to 5 into 10 raised to power 5 Newton per coulomb. ही व्हॅल्यू आली. ठीक आहे. नेक्स्ट, find the kinetic energy of 1 liter of an ideal gas at STP. सिमिलर एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये पण दिलेला आहे, पण आपण याला सॉल्व्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द गिवन. व्हॉट इज गिवन दिलेले आहे 1 लिटर. 1 लिटर इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर -3 मीटर क्यूब ॲट STP म्हणजे
प्रेशर जे आहे P इज इक्वल्स टू 1 atm and that is equals to 1 into 10 to the power 5 Pascal. ठीक है. Next we know that now pressure चं काय equation आहे student? Calculate the kinetic energy and that kinetic energy is equals to 3 by 2 Pd. So which is equals to 3 by 2 1 into 10 raised to power 5 into 10 raised to power minus 3 and that is equals to 1.5 into 10 raised to power 2 joule and that is the kinetic energy. ठीक है स्टुडंट्स. पुढचा जो आहे सेक्शन बी आहे. सेक्शन बी साठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. पण तुम्हाला जर का व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओला कमेंट करा की सेक्शन बी सेंड करा म्हणून, की सर सेक्शन बी सेंड करा या प्लीज सेंड सेक्शन बी ऑफ 2025. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.